नमस्कार मंडळी, श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. तर हा नागपंचमी सण हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला साजरा केला जाणारा सण म्हणजे नागपंचमी. तर नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील पहिला सण असतो. ह्यापासून आपले सणवार चालू होतात. तर चला आता आपण नागपंचमी सण कसा साजरा करायचा आणि ह्या सणाला कशी पूजा करायची घरची घरी, काय पद्धत आहे हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर सुरुवातीला हा सण म्हणजे माहेर वासनींचा सण असतो. ह्या सणाला दिवसभर भावाचा उपवास म्हणून उपवास पकडला जातो, दिवसभर उपवास धरला जातो. तर आता सुरुवातीला आहे ना आपण पूजा विधी पाहू. सकाळी लवकर उठून आहे ना सडा रांगोळी करून घ्यायची. त्यानंतर पूजेचं साहित्य पाहू आपण. सडा रांगोळी झाल्यानंतर आता आपल्याला पूजा करायची असते. तर पूजेमध्ये आपल्याला नागोबाची प्रतिमा म्हणजेच आता सध्या कागद भेटतो, तो कागद घ्यायचा आणि हा कागद आहे ना आपल्याला पोळ्यापर्यंत ठेवायचा असतो. त्यामुळं पूजा व्यवस्थित मांडायची आणि पोळ्याच्या दिवशी कोणीही जेंट्स लोकांनी याचा चेहरा न बघता आपल्याला सकाळी लवकर हा कागद काढून घ्यायचा असतो. तर प्रत्येक सणावाराची पद्धतीने ही भागानुसार वेगवेगळी असते. मी आमच्याकडे जशी पद्धत आहे ना त्या पद्धतीनुसार तुम्हाला सांगते. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार ही पूजा करू शकतात. तर सुरुवातीला आहे ना आपण पूजा पाहू. तर सकाळी लवकर उठून आहे ना आपल्याला सुरुवातीला तर नागाची प्रतिमा लागते. त्यानंतर हळदी कुंकू, अक्षदा, फुले, दिवा, तूप, दिव्यामध्ये दिवा लावण्यासाठी, त्यानंतर दूध, लाह्या, फुलं, आघाडा, दुर्वा हे सर्व साहित्य आपल्याला लागतं. तर सुरुवातीला आहे ना आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. कोणतीही पूजेची सुरुवात करताना आपण दिव्याच्या साक्षीने करत असतो. त्यामुळं आपल्याला सुरुवातीला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. त्यानंतर गणपतीची पूजा करून घ्यायची आणि पूजाला सुद्धा आपल्याला गणपतीची पूजा केल्याशिवाय कोणतीही पूजा आपली पूजा पूर्ण होत नाही. त्यामुळे ना सुरुवातीला गणपतीची पूजा करून घ्यायची. गणपतीची मूर्त किंवा कारण प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये तर गणपतीची मूर्त असते. जर ती नसली तर गणपती म्हणून सुपारी मांडायची आणि सुपारीची पूजा करून घ्यायची. त्यानंतर आहे ना आपल्याला ही प्रतिमा व्यवस्थित लावायची आहे. लावल्यानंतर प्रतिमेला हळदी कुंकू लावून घ्यायचं, अक्षता व्हायच्या, फुलं व्हायची, त्यानंतर आघाडा आणि दुर्वाची माळ करायची, ती माळ घालायची. आघाडा आणि दुर्वाची माळ ही प्रत्येक ठिकाणी लागतेच, म्हणजे कोणत्याही भागामध्ये जा तुम्ही दुर्वा आणि आघाड्याची माळ घालतात. त्यानंतर आहे ना धूप दीप दाखवायचा, त्यानंतर दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला. अशी आपली पूजा असते सकाळी. आणि आमच्या गावाकडे कसं असतं, सकाळी सकाळी वारुळाला जातात दूध घेऊन. आधी सुरुवातीला दूध द्यायचं असतं नागोबाला आणि त्यानंतर मग दिवसभर उपवास पकडायचा आणि 4 वाजता परत वारुळाला आपलं सर्व साहित्य घेऊन दूध, लाह्या, परत आपण जे सकाळी गोडाधोडाचा केलेला असतो ना स्वयंपाक, तो घेऊन जायचा. तर अशी पद्धत आहे आणि दिवसभर उपवास पकडायचा. तर प्रत्येकीला दिवसभर हा नागोबाचा उपवास असतात भावाचा म्हणून. तर संध्याकाळी ना आमच्याकडे ना शिरा आणि उसळ करतात. दिवसभर आमच्याकडे ना तवा वगैरे ठेवत नाही नागपंचमीच्या दिवशी आणि फोडणी पण देत नाही, सफेद भात करत नाही. आणि सकाळी ना कानुले आणि गूळ म्हणजे दिवशी आणि गूळ असतो आणि संध्याकाळी ना रवा आणि उसळ असते. तर तुमच्याकडे काय स्वयंपाक करतात तुम्ही त्या पद्धतीने नागोबाला नैवेद्य द्यायचा. आणि त्यानंतर आहे संध्याकाळी वारुळाला गेल्यानंतर तिथं वारुळाची पूजा करून घ्यायची. फुगड्या, भरपूर खेळ असतात ते खेळायचे, गाणे म्हणतात बायका, त्यानंतर झोका खेळायचा. असं गावाकडं असतं. त्यामुळं तुमच्या खेड्यामध्ये किंवा तुमच्या गावाकडं तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही नागोबाची पूजा करू शकतात. तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब